हॅलो स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीवर महाराष्ट्र सेट 2021 साठी पेपर 1 प्रिपरेशनसाठी सराव प्रश्नपत्रिका सुरू करत आहोत. तर आजचे 19th मॉक टेस्ट आहे आणि आज आपण डेटा इंटरप्रिटेशनवर 50 महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचे डेटा इंटरप्रिटेशनवर सर्व डाऊट या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे आणि एक्झामपर्यंत आम्ही 30 मॉक टेस्ट करण्याचे प्रयत्न करू. म्हणजे तुमचे 1500 क्वेश्चन्स आम्ही या मॉक टेस्टच्या थ्रू करणार आहोत. तर डेली तुम्ही 8 वाजता ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीवर मॉक टेस्ट बघू शकता. आणि स्टुडंट्स हे बघा, मॉक टेस्टचे काय रूल आहे. तर प्रत्येक मॉक टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन असतील. जर हे क्वेश्चन तुमच्या समोर येईल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर देण्याचे प्रयत्न करा. इथे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतील आणि निगेटिव्ह मार्किंग नाहीये. जसं आपल्या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही असते तशी. तर तुम्ही तुमचे किती क्वेश्चन्स बरोबर आले त्यानुसार तुमचा जे स्कोर आहे ते कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा. सो स्टुडंट्स, MS सेट पेपर 1 प्रिपरेशन साठी टेस्ट सिरीजचे नवीन बॅच आम्ही 11 सप्टेंबर पासून सुरू केलेले आहे. तर या बॅच मध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट मिळतील विथ डिटेल एक्सप्लेनेशन आणि ज्याची फी फक्त 599 आहे. तसेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स फ्रॉम 2011 टू 2020 या सर्व क्वेश्चनचे आन्सर विथ डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळेल फक्त 999 मध्ये. तसेच फुल सिलेबस नोट्स तुम्हाला मिळतील. तर नोट्स एकदम शॉर्ट नोट्स आहे. तर या नोट्स मध्ये प्रत्येक टॉपिक वर 20 to 25 पेजेसचे नोट्स आहे. तर तुम्ही 2 दिवसात वाचून तुमचे फुल सिलेबस रिव्हिजन करू शकता, ज्याची फी 399 आहे. आणि तसेच जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर पाहिजे तर व्हिडिओ लेक्चर्स पण तुम्हाला मिळणार आहे, ज्याची फी 599 आहे. आणि स्टुडंट्स लक्षात ठेवा, जर तुम्हाला हे सगळे स्टडी मटेरियल्स पाहिजे तर याची फी 999 आहे आणि विथ व्हिडिओ लेक्चर्स 1499 आहे. ओके. सो या टेस्ट सिरीजचा टाइम टेबल तुमच्या समोर आहे. तर डेली 2 ते 3 टेस्ट होतील, सकाळी 8, दुपारी 2 आणि संध्याकाळी 8 वाजता. असे 3 टेस्ट तुमचे डेली होतील आणि तुम्ही रोज या टेस्ट सिरीज द्या. आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्ही या टेस्ट सिरीज दिल्या तर तुम्ही पेपर 1चा दुसरा कुठलाही अभ्यास आता करू नका. फक्त या टेस्ट सिरीज द्या. दॅट शुड बी इनफ फॉर युअर प्रिपरेशन. बाकी काहीही तुम्हाला करायची गरज नाहीये. पेपर 1 साठी फक्त एवढाच करा आणि तुमच्या स्कोर मध्ये तुम्ही बघा किती इम्प्रूव्हमेंट होती. तर ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. लक्षात ठेवा, तुम्हाला मेसेज करायचा आहे, नॉर्मल कॉल तिथे लागणार नाही. व्हॉट्सअप मेसेज करा. सो स्टुडंट्स, लेट्स बिगिन विथ दी MCQs. सो स्टुडंट्स हे बघा, study the given bar graph carefully and answer the questions given below. Survey of number of working and non-working women over the years in lakhs. So students हे बघा, आपल्याला हे काय एक बार ग्राफ आपल्याला काय गिवन आहे, ज्यामध्ये आपल्याला वर्किंग वुमेन आणि नॉन वर्किंग वुमेनचे आपल्याला काय किती एव्हरी इयर मध्ये किती नॉन वर्किंग वुमेन आणि किती वर्किंग वुमेन आपल्याला हे गिवन आहे बार ग्राफ मध्ये. ओके, हे सगळे इन्फॉर्मेशन आपल्याला शो केलेलं आहे. हे बघा, 2003 मध्ये वर्किंग वुमेन आपल्याला काय ब्राऊन कलर मध्ये शो केलेलं आहे. 2003 मध्ये वर्किंग वुमेन किती आहे 50. तसेच नॉन वर्किंग वुमेन आपल्याला काय ग्रीन कलर मध्ये शो केलेलं आहे आणि किती आहे 60. तसेच हे बघा, 2004 मध्ये अगेन किती आहे नॉन वर्किंग वुमेन किती आहे 60 आणि नॉन वर्किंग वुमेन किती आहे 50. ओके, आणि हे टेबल वर बेस्ड आपण काय हे बार ग्राफ वर बेस्ड आपण काय सम क्वेश्चन सॉल्व करणार आहे. ओके, हे बघा, फर्स्ट क्वेश्चन काय, इन विच इयर द नंबर ऑफ नॉन वर्किंग वुमेन इज लोएस्ट. ओके, कोणत्या इयर मध्ये आपल्याला काय नॉन वर्किंग वुमेन काय लोएस्ट आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो स्टुडंट्स अगेन हे बघा, नॉन वर्किंग वुमेन आपल्याला काय ग्रीन कलर मध्ये शो केलेला आहे. ओके, आणि नॉन वर्किंग वुमेन कोणती इयर मध्ये लोएस्ट आहे. सो स्टुडंट्स हे बघा, 2007 मध्ये बघा किती आहे नॉन वर्किंग वुमेन 30 to 40 च्या दरम्यान मध्ये आपल्याला काय हे नॉन वर्किंग वुमेनचे आपल्याला काय बार गिवन आहे किती आहे 35. ओके, आणि हे बघा 2003 मध्ये 60 आहे, 2004 मध्ये किती आहे 50, 2005 मध्ये 40, 2006 मध्ये अगेन 40 आणि 2007 मध्ये किती आहे ओनली 35. ओके, म्हणजे 2007 मध्ये काय नॉन वर्किंग वुमेन लोएस्ट आहे. सो करेक्ट ऑप्शन काय येणार ऑप्शन सी 2007. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर विच पीरियड
there is no change in the number of working women. ओके, सो स्टुडंट्स हे बघ, आपल्याला हे क्वेश्चन मध्ये काय फाइंड आउट करायचं आहे, कोणत्या इयर मध्ये वर्किंग वुमेनचं काय नंबर मध्ये काय चेंज नाही झालं हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो स्टुडंट्स अगेन बघा, आपल्याला वर्किंग वुमेनचं आपल्याला काय बार ब्राऊन कलर मध्ये शो केलेला आहे. ओके, आणि स्टुडंट्स हे बघा 2005 to 6 मध्ये काय वर्किंग वुमेनचा बार काय सेमच आहे, किती आहे 70. ओके, हे दोन्ही इयर मध्ये 2005 to 6. सो करेक्ट ऑप्शन काय ना, ऑप्शन बी 2005 to 2006. ओके, सो स्टुडंट्स रीड क्वेश्चन्स केअरफुली. तुम्हाला फक्त अंडरस्टँड व्हायला पाहिजे काय गिवन आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, which of the following is the respective ratio of working women to the non-working women in the year 2006. सो स्टुडंट्स हे बघा, आपल्याला हे क्वेश्चन मध्ये काय वर्किंग वुमेन आणि नॉन वर्किंग वुमेनचे आपल्याला काय रेशो फाइंड आउट करायचा आहे, कोणती इयर मध्ये 2006 मध्ये. मग हे बघा तुम्ही 2006 मध्ये वर्किंग वुमेन 2006 मध्ये किती आहे आपल्याला अगेन ब्राऊन कलर मध्ये शो करायला किती आहे 70. ओके, मग इथं काय येणार आहे 70. तसेच नॉन वर्किंग वुमेन 2006 मध्ये किती आहे, नॉन वर्किंग वुमेन आपल्याला काय ग्रीन कलर मध्ये शो करायला आणि किती आहे 40. मग इथं काय येणार आहे 40. ओके, तुम्ही हे झिरोज आणि झिरो कॅन्सल करा, मग काय येणार आहे रेशो 7/4. सो रेशो काय येणार आहे 7:4. सो करेक्ट ऑप्शन काय आहे, ऑप्शन डी 7:4. नेक्स्ट क्वेश्चन, what is the average number of working women for the given years. सो स्टुडंट्स हे बघा, आपल्याला हे क्वेश्चन मध्ये काय वर्किंग वुमेनचं आपल्याला काय एव्हरेज फाइंड आउट करायचं आहे इन अ गिवन इयर्स. सो स्टुडंट्स हे बघा, एव्हरेजचा पहिले तुम्ही हे बघा, हे काय फॉर्म्युला काय येणार आहे एव्हरेजचा, टोटल वर्किंग वुमेन डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ओके, टोटल वर्किंग वुमेन किती आहे, टोटल वर्किंग वुमेन, आणि हे बघा वर्किंग वुमेन आपल्याला काय ब्राऊन कलर मध्ये शो केलेला आहे किती आहे, हे बघा 2003 मध्ये 50. मग इथे काय येणार आहे 50. 2004 मध्ये किती आहे 60. मग इथे काय येणार आहे 60. तसेच 2005 मध्ये किती आहे 70. मग इथे काय येणार आहे 70. अगेन 2006 मध्ये 70 आहे आणि 2007 मध्ये किती आहे 80. ओके, मग इथं काय येणार आहे 80. आणि आपल्याला हे काय आपल्याला हे बार आपल्याला काय लॅक्स मध्ये गिवन आहे, मग इथं काय येणार आहे युनिट लॅक्स. ओके, मग हे तुम्ही काय नंबर ऑफ इयर्स काय किती नंबर्स ऑफ इयर्स आहे 2003 to 7 किती होणार आहे 5. मग इथे काय येणार आहे 5. ओके, सो हे टर्मला तुम्ही सिम्प्लिफाय करा, मग काय होणार आहे 330/5. 330/5 काय होणार आहे 66 lakhs. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए 66 lakhs. ओके, नेक्स्ट, study the following table and answer the questions based on it. The following is information about the area of states and population. So students हे बघा, हा प्रश्न 2020 मध्ये आला होता आणि हे काय आपल्याला टेबल चार्ट गिवन आहे. आणि स्टुडंट्स हे बघा, हे टेबल मध्ये आपल्याला काय गिवन आहे 4 स्टेट्स गिवन आहे आणि स्टेट्सचे काय आपल्याला पॉप्युलेशन आणि एरिया गिवन आहे. ओके, हे बघा स्टेट मध्ये एरिया किती आहे 80,000 स्क्वेअर किलोमीटर आणि 80,000 स्क्वेअर किलोमीटर मध्ये किती पॉप्युलेशन आहे 16 lakhs. ओके, आपल्याला हे काय पॉप्युलेशन लॅक्स मध्ये गिवन आहे. ओके, तसेच स्टेट बी मध्ये बघा किती एरिया आहे 50,000 स्क्वेअर किलोमीटर आणि 50,000 स्क्वेअर किलोमीटर मध्ये किती पॉप्युलेशन आहे 10 lakh पॉप्युलेशन आहे. ओके, आणि स्टुडंट्स हे टेबलवर मी क्वेश्चन्स मॉडिफाय केले फॉर युअर प्रिपरेशन. ओके, सो प्लीज पे अटेन्शन हिअर. हे बघा 5th क्वेश्चन काय, विच इज द मॅक्झिमम पॉप्युलेटेड स्टेट. ओके, सो स्टुडंट्स हे टेबल मध्ये बघा कोणते स्टेट मध्ये काय मॅक्झिमम पॉप्युलेशन आहे, जास्तीत जास्त पॉप्युलेशन कोणते स्टेट मध्ये. हे बघा तुम्ही पॉप्युलेशनचा कॉलम बघा तुम्ही काय 16 काय मॅक्झिमम पॉप्युलेटेड स्टेट काय ए. स्टेट ए मध्ये किती आहे मॅक्झिमम पॉप्युलेशन आहे किती आहे 16 lakhs. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे आन्सर ए स्टेट ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द कंबाइंड पॉप्युलेशन ऑफ स्टेट ए अँड सी. सो स्टुडंट्स हे बघा, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय कंबाइंड पॉप्युलेशन, कंबाइंड म्हणजे काय स्टुडंट्स, इथे आपण काय करणार आहे ऍडिशन. कंबाइंड म्हणजे काय
इथे आपण काय करणार आहे ऍडिशन. ओके, सो हे बघा तुम्ही कंबाईन पॉप्युलेशन ऑफ स्टेट ए अँड सी. मग आपण काय स्टेट ए आणि सी ची पॉप्युलेशनला आपण काय करणार आहे ऍड करणार आहे. सो स्टेट ए मध्ये किती पॉप्युलेशन आहे 16 लाख. मग इथे काय येणार आहे 16 प्लस स्टेट सी मध्ये किती पॉप्युलेशन आहे 4. मग इथे काय येणार आहे 4 आणि पॉप्युलेशनचं युनिट काय आपल्याला गिवन आहे ते लॅक्स. मग इथे युनिट काय येणार आहे लॅक. ओके, सो 16 प्लस 4 काय येणार आहे 20. मग इथं आन्सर काय येणार आहे करेक्ट 20 lakhs. So correct option is option D, 20 lakhs. Next question. What is the ratio of the area of state A to state C? So students हे बघा, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय रेशो फाइंड आउट करायचा आहे. ओके, कोणती स्टेट ए आणि सी ची एरियाचं आपल्याला काय रेशो फाइंड आउट करायचा आहे. सो इथे बघा तुम्ही काय रेशो ऑफ एरिया ऑफ स्टेट ए टू स्टेट सी. ओके, रेशो म्हणजे काय आपण काय करणार आहे डिव्हिजन. ओके, सो स्टुडंट्स हे बघा स्टेट ए चा एरिया किती गिवन आहे आपल्याला हे बघा 80,000 आणि युनिट काय येणार आहे स्क्वेअर किलोमीटर. तसेच स्टेट सी चा एरिया आपल्याला किती गिवन आहे 10,000 स्क्वेअर किलोमीटर. मग स्क्वेअर किलोमीटर आणि स्क्वेअर किलोमीटर कॅन्सल होणार आहे. हे 4 zeros आणि हे 4 zeros कॅन्सल होणार आहे. मग रेशो काय येणार आहे 8/1. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन ए 8:1. ओके, नेक्स्ट. व्हॉट इज द एव्हरेज एरिया ऑफ द 4 स्टेट्स? सो स्टुडंट्स हे बघा आपल्याला काय एव्हरेज एरिया फाइंड करायचा आहे चारी पण स्टेटचा एरियाचा आपल्याला काय एव्हरेज फाइंड आउट करायचं आहे. मग आपण काय करणार आहे हे बघा तुम्ही एव्हरेज काय येणार आहे टोटल एरिया. टोटल किती एरिया गिवन आहे आणि नंबर ऑफ स्टेट्स. ओके, तर टोटल एरिया किती हे बघा तुम्ही 80,000. मग इथे काय येणार आहे 80,000 50,000 हे सगळे आपल्याला काय एरिया जे गिवन आहे तुम्ही ऍड करा 50,000 येणार आहे. ओके, मग डिवायडेड बाय नंबर ऑफ स्टेट्स. किती नंबर ऑफ स्टेट्स आहे हे बघा ए बी सी आणि डी. मग किती नंबर ऑफ स्टेट्स आहे 4. मग इथे काय येणार आहे 4. ओके, आणि हे टर्म्सला तुम्ही ऍड करा. मग काय येणार आहे 1,45,000 स्क्वेअर किलोमीटर डिवायडेड बाय 4. ओके, हे टर्मला तुम्ही सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केली तर आन्सर काय येणार आहे 36250 स्क्वेअर किलोमीटर. ओके, मग हे चारी स्टेट्सचा आणि हे एरियाचा रेशो किती येणार एरियाचा एव्हरेज किती येणार आहे 36250 स्क्वेअर किलोमीटर. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी. नेक्स्ट. व्हॉट इज द पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ स्टेट सी? सो स्टुडंट्स हे बघा आपल्याला काय पॉप्युलेशन फाइंड करायचं आहे डेन्सिटी पॉप्युलेशन ऑफ स्टेट सी. स्टेट सी चे आपल्याला काय पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे स्टेट सी मध्ये किती पॉप्युलेशन आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. सो हे बघा पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ स्टेट सी काय येणार आहे पॉप्युलेशन किती पॉप्युलेशन आहे डिवायडेड बाय एरिया इन स्क्वेअर किलोमीटर. ओके, मग किती एरियामध्ये किती पॉप्युलेशन आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे ऑफ स्टेट सी चा. ओके, सो स्टुडंट्स हे बघा स्टेट सी मध्ये किती पॉप्युलेशन आहे 4 lakhs. ओके, आणि स्टुडंट्स रिमेंबर लॅक्स मध्ये किती झिरोज असते 5. मग इथे किती झिरोज आहे 5. ओके, आणि आपल्याला काय एरिया गिवन आहे किती आहे 10,000 स्क्वेअर किलोमीटर. ओके, मग इथे काय येणार आहे 10,000 स्क्वेअर किलोमीटर. ओके, तुम्ही सिम्प्लिफाय करा. मग आन्सर काय येणार आहे 40 people पर स्क्वेअर किलोमीटर. ओके, म्हणजे स्टेट सी मध्ये किती पॉप्युलेशन आहे 40 people पर स्क्वेअर किलोमीटर. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. Solve the questions based on the following pie diagram. So students again हा प्रश्न 2019 मध्ये आला होता आणि स्टुडंट्स हे पाय चार्ट वर मी क्वेश्चन्स मॉडिफाय केले फॉर युअर प्रिपरेशन. सो प्लीज पे अटेन्शन. आणि हे बघा आपल्याला काय अगेन आपल्याला काय पाय चार्ट गिवन आहे आणि हे बघा तुम्ही ए काय प्रिंटिंग कॉस्ट आपल्याला किती गिवन आहे 35%. ओके, बी काय कॉस्ट ऑफ पेपरची कॉस्ट किती गिवन आहे
8%. ओके, सी काय रॉयल्टी किती आहे 15%. ओके, आणि डी काय ॲडव्हर्टाइजमेंट चार्जेस किती आहे 20%. आणि ई काय अदर चार्जेस दॅट इज नॉट गिवन टू अस. आणि काय X% आपल्याला गिवन आहे. आणि स्टुडंट्स हे बघा हे पाय चार्ट आपल्याला काय एक काय बुकची पब्लिशिंग मध्ये किती खर्च झाले हे वर आपल्याला काय पाय चार्ट आपल्याला हे गिवन आहे. ओके, मग हे बघा तुम्ही क्वेश्चन 10th क्वेश्चन काय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स दॅट इज अदर चार्जेस. ओके, म्हणजे आपल्याला काय हे X% फाइंड आउट करायचा किती आहे. सो स्टुडंट्स हे बघा मग आपण काय करणार आहे हे सगळे जे आपल्याला गिवन आहे A प्लस B प्लस A प्लस B प्लस C प्लस D प्लस E इज इक्वल्स टू 100. म्हणजे काय टोटल किती पर्सेंट आहे 100. ओके, मग किती आहे A दॅट इज प्रिंटिंग कॉस्ट किती आहे 35%. मग इथे काय येणार आहे A ची व्हॅल्यू 35%. तसंच B आपल्याला किती गिवन आहे 20, C 15, D 20 आणि E आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग हे टर्मला तुम्ही ऍड करा मग किती होणार आहे 90%. ओके, 90% ला तुम्ही राईट हँड साइड वर शिफ्ट करा मग काय येणार आहे 100 मायनस 90 काय येणार आहे 10%. मग हे X% काय येणार आहे 10%. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन C 10%. नेक्स्ट क्वेश्चन what is the total percentage contribution of printing and royalty cost. So students हे बघा आपल्याला काय टोटल पर्सेंटेज फाइंड आउट करायचं आहे. अगेन टोटल म्हणजे काय रिमेंबर स्टुडंट टोटल म्हणजे काय ऍडिशन. ओके, टोटल काय आपण ऍड करणार आहे प्रिंटिंग आणि रॉयल्टी कॉस्ट. ओके, सो हे बघा तुम्ही टोटल पर्सेंटेज ऑफ प्रिंटिंग अँड रॉयल्टी कॉस्ट मग काय येणार आहे प्रिंटिंग प्लस रॉयल्टी कॉस्ट. प्रिंटिंग आपल्याला किती प्रिंटिंग कॉस्ट किती गिवन आपल्याला हे बघा 35%. मग इथे काय येणार आहे 35. अगेन रॉयल्टी कॉस्ट हे बघा तुम्ही पाय चार्ट मध्ये रॉयल्टी कॉस्ट काय आपल्याला C. ओके, रॉयल्टी कॉस्ट काय C. मग C काय 15%. मग इथे काय येणार आहे 15%. 35% प्लस 15% केले तर आपल्याला काय मिळेल 50%. ओके, मग टोटल पर्सेंटेज ऑफ किती प्रिंटिंग आणि रॉयल्टी कॉस्ट टोटल पर्सेंटेज किती आहे 50%. मग ऑप्शन बी काय करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट if the cost of paper is rupees 16,000 then find the total expenditure. So students हे बघा हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय पेपरची कॉस्ट गिवन आहे किती आहे 16,000 आणि आपल्याला काय टोटल एक्सपेंडिचर म्हणजे काय टोटल खर्च आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. सो इथे बघा तुम्ही पेपर कॉस्ट काय येणार आहे इज इक्वल्स टू 20% ऑफ टोटल एक्सपेंडिचर. पेपरची कॉस्ट आपल्याला किती गिवन आहे हे बघा पेपर कॉस्ट आपल्याला किती गिवन आहे बी बघा. ओके, पेपर कॉस्ट आपल्याला किती 20 गिवन आहे आपल्याला जे बी मध्ये शो केलेलं आहे. ओके, 20% ऑफ टोटल एक्सपेंडिचर. सो स्टुडंट्स हे बघा पेपरची कॉस्ट आपल्याला किती गिवन आहे 16,000 आणि 20% म्हणजे काय पर्सेंट म्हणजे काय डिवायडेड बाय 100 1/100. ओके, मग काय येणार आहे 20/100 ऑफ म्हणजे काय इंटू आणि काय राहिले टोटल एक्सपेंडिचर जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग टोटल एक्सपेंडिचरला आपण लेफ्ट हँड साइड वर शिफ्ट करणार आहे आणि काय येणार आहे तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा 16,000 इंटू 100 आणि डिवायडेड बाय काय येणार आहे 20. ओके, आणि तुम्ही हे टर्मला सिम्प्लिफाय करा. ते सिम्प्लिफाय केले तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 80,000. मग टोटल एक्सपेंडिचर काय 80,000. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी 80,000. नेक्स्ट the tax deducted at source is 10% of the royalty amount, then the amount of tax paid is when the total expenditure is 80,000. Okay, so students remember हा प्रश्न 2019 मध्ये आला होता. हे बघा काय आपल्याला काय टॅक्स फाइंड आउट करायचा आहे ओके ऑफ रॉयल्टी अमाउंट. सो स्टुडंट्स रॉयल्टी अमाउंट जे आपल्याला सी आहे ओके आणि किती गिवन आहे 15%. मग रॉयल्टी अमाउंट काय येणार आहे 10% ऑफ टॅक्स काय येणार आहे 10% ऑफ रॉयल्टी अमाउंट. 10% ऑफ रॉयल्टी अमाउंट किती आहे 15%.
हे बघा तुम्ही पाय चार्ट मध्ये किती आहे 15% ऑफ टोटल एक्सपेंडिचर. ओके, सो 10% म्हणजे काय 10 अपॉन अगेन रिमेंबर पर्सेंट म्हणजे काय 1/100. मग काय येणार आहे 10/100. ऑफ म्हणजे काय इंटू 15%. 15% म्हणजे काय 15/100. अगेन ऑफ म्हणजे काय इंटू आणि टोटल एक्सपेंडिचर काय आपल्याला गिवन आहे किती आहे 80,000. मग इथे काय येणार आहे 80,000. ओके, सो तुम्ही हे टर्मला सिम्प्लिफाय करा. जर सिम्प्लिफाय केले तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 1200. ओके, मग किती टॅक्स आहे 1200. सो ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, the following is a diagram of a company ABC showing the quantity of a certain goods exported in lakhs unit and revenue generated in crores of rupees for the years 2011 to 2015. Okay, so students, again this question is very important. हा प्रश्न 2020 मध्ये आला होता आणि अगेन हे टेबलवर हे बार चार्टवर मी काय क्वेश्चन्स मॉडिफाय केले. ओके, आणि हे बघा आपल्याला काय एक बार चार्ट गिवन आहे. ओके, गुड्स एक्सपोर्टेडचा आपल्याला बार चार्ट गिवन आहे. त्यामध्ये आपल्याला काय क्वांटिटी एक्सपोर्टेड गिवन आहे आणि आपल्याला काय लॅक्स युनिटमध्ये क्वांटिटी एक्सपोर्ट गिवन आहे आणि रेव्हेन्यू जनरेटेड आपल्याला काय करोड्स ऑफ रुपीज मध्ये गिवन आहे. ओके, आणि एव्हरी इयरच्या 2011 टू 2015. ओके, सो हे बघा 2011 मध्ये क्वांटिटी एक्सपोर्टेड जे आपल्याला काय हॉरिझॉन्टल लाईन मध्ये आणि स्ट्रेट लाईन मध्ये आपल्याला गिवन आहे किती आहे 10. ओके, तसेच 2012 मध्ये 5, 2013 मध्ये 15. ओके, तसेच रेव्हेन्यू जनरेटेड जे आपल्याला काय करोड्स ऑफ रुपीज मध्ये गिवन आहे किती आहे 2011 मध्ये 20, 2012 मध्ये 15, 2013 मध्ये 35. ओके, अँड लाईक दॅट. सो स्टुडंट्स हे बघा हे बार चार्टवर आपण काय सम क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. 14th क्वेश्चन बघा काय व्हॉट इज द कंबाइंड रेव्हेन्यू जनरेटेड फॉर द इयर 2011 अँड 14. सो स्टुडंट्स अगेन रिमेंबर कंबाइंड म्हणजे काय ॲडिशन. मग आपण इथे काय करणार आहे ॲड करणार आहे. आपल्याला काय कंबाइंड रेव्हेन्यू फाइंड आउट करायचा आहे फॉर इयर 2011 अँड 14. मग आपण काय करणार आहे रेव्हेन्यू ऑफ 2011 प्लस रेव्हेन्यू ऑफ 2014 ला ॲड करणार आहे. ओके, सो रेव्हेन्यू. ओके, रेव्हेन्यू जनरेटेड जे आपल्याला क्रॉस लाईन मध्ये शो केलेलं आहे. ओके, 2011 मध्ये किती रेव्हेन्यू आहे 20. मग इथे काय येणार आहे 20 प्लस 2014 मध्ये किती रेव्हेन्यू आहे 40. मग इथे काय येणार आहे 40 आणि रेव्हेन्यू आपल्याला काय करोड्स ऑफ रुपीज मध्ये गिवन आहे. मग इथे काय येणार आहे करोड. ओके, 20 प्लस 40 केले तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे 60. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी 60 crores. नेक्स्ट क्वेश्चन what is the revenue generated in crore per unit exported in lakhs for the year 2012. ओके, सो स्टुडंट्स हे बघा हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे रेव्हेन्यू जनरेटेड पर युनिट क्वांटिटी एक्सपोर्टेड. सो स्टुडंट्स पर युनिट म्हणजे काय आपण काय करणार आहे डिवाइड. ओके, पर युनिट म्हणजे काय आपण इथे काय करणार आहे डिवाइड. ओके, सो रेव्हेन्यू जनरेटेड 2012 मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, रेव्हेन्यू जनरेटेड जे आपल्याला क्रॉस लाईन मध्ये गिवन आहे किती आहे 15. तसेच क्वांटिटी एक्सपोर्टेड आपल्याला काय स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन मध्ये गिवन आहे किती आहे 5. मग इथे काय येणार आहे 15/5. आणि स्टुडंट्स रिमेंबर रेव्हेन्यू जनरेटेड जे आपल्याला काय करोड्स मध्ये गिवन आहे. मग करोड मध्ये किती झिरो असतात 7. मग इथे काय येणार आहे 10⁻⁷. अगेन क्वांटिटी एक्सपोर्टेड आपल्याला काय लॅक्स मध्ये गिवन आहे. मग इथे काय क्वांटिटी एक्सपोर्टेड 2012 मध्ये किती आहे 5 आणि लॅक्स मध्ये किती झिरो असतात 5. मग इथे काय येणार आहे 10⁻5. ओके, 10⁻5 वरून 10⁻7 वरून आपण 10⁻5 कॅन्सल केले मग किती राहिले 10⁻2. ओके, आणि 5 1 जा 5 3 जा 15. मग काय येणार आहे 3 × 10⁻2. मग 3 × 10⁻2 काय येणार आहे 300. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी 300. नेक्स्ट क्वेश्चन for which year there was a decline in the revenue generated compared to previous year. So students हे बघा हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे रेव्हेन्यू जनरेटेड मध्ये किती कोणती इयर मध्ये कमी झाली आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे.
सो दिस इज व्हेरी सिम्पल अँड स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. सो स्टुडंट्स हे बघा, हे बार ग्राफ मध्ये बघा तुम्ही रेव्हेन्यू जनरेटेड आपल्याला काय क्रॉस लाईन मध्ये शो केलेला आहे आणि लेस कोणती इयर मध्ये रेव्हेन्यू जनरेटेड लेस आहे हे बघा तुम्ही 2012 मध्ये किती आहे 15च आहे. ओके, मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन ए 2012. नेक्स्ट, what is the ratio of the total quantity exported in the year 2013 to 2015? ओके, सो स्टुडंट्स हे बघा अगेन हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय रेशो फाइंड आउट करायचं. रेशो म्हणजे काय डिव्हिजन. ओके, ऑफ क्वांटिटी एक्सपोर्टेड इन इयर 2013 टू 2015. ओके, मग हे बघा तुम्ही क्वांटिटी एक्सपोर्टेड इन 2013 टू 2015 हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि अगेन क्वांटिटी एक्सपोर्टेड हे आपल्याला काय स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन मध्ये आपल्याला काय शो केलेलं आहे. ओके, मग इथे बघा 2013 मध्ये क्वांटिटी एक्सपोर्टेड किती आहे 15. ओके, आणि 2015 मध्ये क्वांटिटी एक्सपोर्टेड किती आहे 30. मग काय येणार आहे 15/30. ओके, मग हे काय 15 1 जा आणि 15 2 जा 30. सो रेशो काय येणार आहे 1/2. ओके, सो करेक्ट आन्सर काय येणार आहे आन्सर 1:2. Option C is the correct answer. Okay. Next, the following pie chart shows the percentage distribution of the expenditure incurred in publishing a book. Study the pie chart and answer the questions based on it. Various expenditure in percentage incurred in a publishing a book. Okay. So students हे बघा आपल्याला काय हे पाय चार्ट गिवन आहे आणि हे पाय चार्ट काय हे पाय चार्ट मध्ये आपल्याला काय शो केलेलं आहे बुकची पब्लिशिंग मध्ये काय किती खर्च झाली आपल्याला हे गिवन आहे. ओके, जसं हे बघा तुम्ही प्रिंटिंग कॉस्ट मध्ये किती खर्च झाले 20%, तसेच रॉयल्टी मध्ये 15%, बाइंडिंग मध्ये 20%, पेपरची कॉस्ट किती आहे 25%, तसेच प्रमोशन कॉस्ट आपल्याला किती गिवन आहे 10% आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज 10%. ओके, आणि हे पाय चार्ट वर आपल्याला काय सम एमसीक्यू सॉल्व्ह करायचा आहे. हे बघा तुम्ही 18th क्वेश्चन काय व्हॉट इज द टोटल पर्सेंटेज एक्सपेंडिचर ऑफ बाइंडिंग अँड प्रिंटिंग कॉस्ट. सो स्टुडंट्स अगेन रिमेंबर टोटल म्हणजे काय ऍडिशन. ओके, मग इथे आपल्याला काय करायचं आहे ऍड करायचं आहे. ओके, हे बघा आपल्याला काय बाइंडिंग आणि प्रिंटिंग कॉस्ट आपल्याला काय टोटल पर्सेंटेज फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो स्टुडंट बाइंडिंग हे बघा तुम्ही पाय चार्ट मध्ये बघा बाइंडिंग किती आपल्याला गिवन आहे 20%. मग इथं काय येणार आहे 20. तसेच प्रिंटिंग कॉस्ट आपल्याला किती गिवन आहे 20%. मग इथं काय येणार आहे 20. ओके, 20 + 20 केले तर आपल्याला काय मिळेल 40%. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी 40%. नेक्स्ट क्वेश्चन, द सेंट्रल अँगल फॉर प्रिंटिंग कॉस्ट इज. सो स्टुडंट्स हे बघा आपल्याला काय सेंट्रल अँगल फाइंड आउट करायचा आहे कोणता प्रिंटिंग कॉस्टचा. म्हणजे हे आपल्याला काय हे अँगल आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. सो स्टुडंट्स हे बघा सेंट्रल अँगल ऑफ प्रिंटिंग कॉस्ट काय येणार आहे 20% ऑफ टोटल अँगल. सो स्टुडंट्स हे बघा हे पाय चार्ट काय आपल्याला सर्कल मध्ये शो केलेला आहे. ओके, आणि पाय चार्ट मध्ये सर्कल पाय चार्टचा शेप काय सर्कल आणि सर्कलचे टोटल अँगल किती असते 360. ओके, मग इथे काय येणार आहे 20% ऑफ टोटल अँगल दॅट इज 20/100 ऑफ म्हणजे काय इंटू आणि टोटल अँगल किती आहे 360. ओके, सो हे टर्मला तुम्ही सिम्प्लिफाय करा मग काय येणार आहे 360/5 दॅट इज 72 डिग्री. ओके, मग प्रिंटिंग कॉस्टचा अँगल किती आहे 72 डिग्री. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी 72 डिग्री. नेक्स्ट, what is the ratio of the expenditure incurred on royalty to the expenditure incurred on paper cost. So students अगेन आपल्याला हे क्वेश्चन मध्ये काय रेशो फाइंड आउट करायचं आहे म्हणजे आपल्याला काय डिव्हिजन करायचं आहे. ओके, आपल्याला काय रॉयल्टी आणि पेपर कॉस्ट आपल्याला काय रेशो फाइंड आउट करायचा आहे. सो स्टुडंट्स रॉयल्टी हे बघा पाय चार्ट मध्ये रॉयल्टी आपल्याला किती पर्सेंट गिवन आहे 15. मग इथे काय येणार आहे 15 आणि पेपर कॉस्ट किती आहे 25%. ओके, मग इथे काय येणार आहे 25. मग हे तुम्ही कॅन्सल करा 5 3 जा आणि 5 5 जा 25. मग रेशो काय येणार आहे 3/5. ओके,
सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन ए 3:5 इज द करेक्ट आन्सर. 21st question. What is the expenditure on promotion and transportation cost together if the total expense on publishing is 1,20,000? Okay. So students हे बघा आपल्याला काय प्रमोशन अँड ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे किती आहे. ओके. आणि आपल्याला काय टोटल एक्सपेंडिचर आपल्याला काय टोटल एक्सपेंड किती खर्च झाले आपल्याला टोटल हे गिवन आहे किती आहे 1,20,000. ओके. मग हे बघा एक्सपेंडिचर ऑन प्रमोशन अँड ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती येणार आहे. एक्सपेंडिचर ऑफ प्रमोशन किती आहे 10% आणि एक्सपेंडिचर ऑफ ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती आहे 10%. मग 10 + 10% येणार आहे ऑफ टोटल एक्सपेंडिचर. ओके. सो स्टुडंट्स 10 + 10 काय येणार आहे 20% ऑफ टोटल एक्सपेंडिचर. 20% म्हणजे काय अगेन 20/100 ऑफ म्हणजे काय इंटू आणि टोटल एक्सपेंडिचर किती आहे 1,20,000. ओके. हे झिरोज तुम्ही कॅन्सल करा. काय येणार आहे 20 इंटू काय येणार आहे 1200 काय येणार आहे 24,000. ओके. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी 24,000. नेक्स्ट क्वेश्चन. The following bar chart shows the percentage composition of the GDP of two countries, India and Japan. So students हे बघा हे काय आपल्याला बार चार्ट मध्ये आपल्याला काय जीडीपी गिवन आहे टू कंट्रीजचा कोणती इंडिया आणि जपान. सो स्टुडंट्स रिमेंबर जीडीपी म्हणजे काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके. हे बघा हे लेफ्ट साइड वर आपल्याला काय इंडियाची जीडीपी गिवन आहे आणि राईट साइड मध्ये जपानची. ओके. जसं आपल्याला काय ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस मॅन्युफॅक्चरिंग एक्सपोर्ट्स आणि मिसलिनियस हे आपल्याला डिफरंट कलर मध्ये शो केलेलं आहे हे बार चार्ट मध्ये. ओके. आणि हे चार्ट वर बेस्ड आपण एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे. हे बघा 22nd क्वेश्चन काय इफ द टोटल जीडीपी ऑफ जपान इज ₹10,000 crore then GDP accounted for by manufacturing is. So students हे बघा आपल्याला काय टोटल जीडीपी गिवन आहे ऑफ जपान म्हणजे हे आपल्याला टोटल गिवन आहे. ओके. किती आहे 10,000 crore. ओके. आणि इथे आपल्याला काय फाइंड करायचं आहे फक्त आपल्याला काय मॅन्युफॅक्चरिंग हे क्वेश्चन मध्ये आपल्याला फक्त मॅन्युफॅक्चरिंगचा कॉन्ट्रीब्युशन फाइंड आउट करायचं आहे. ओके. सो स्टुडंट्स हे बघा मॅन्युफॅक्चरिंग ऑफ जपान मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला काय ग्रीन कलर मध्ये शो केलेलं आहे. मग किती आहे 60 to 80. मग आपण काय करणार आहे 80 - 60 केले मग काय येणार आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ जपान 20%. ओके. आणि हे बघायचं का आपण मॅन्युफॅक्चरिंग ऑफ जपान फाइंड आउट करणार आहे. मग काय येणार आहे फॉर्म्युला 20% ऑफ टोटल जीडीपी. 20% म्हणजे काय 20/100 ऑफ म्हणजे काय इंटू आणि टोटल जीडीपी आपल्याला गिवन आहे किती आहे 10,000 crore. ओके. मग तुम्ही हे टर्मला सिम्प्लिफाय करा मग काय येणार आहे आन्सर 2,000 crores म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ जपान किती आहे 20,000 crore म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 2,000 crores आहे. ओके. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी 2,000 crore. नेक्स्ट क्वेश्चन. What fraction of India's GDP is accounted for by services? ओके. आणि स्टुडंट्स अगेन हे बघा आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये आपल्याला फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. ओके. कोणती इंडियाची जीडीपी मध्ये काय सर्व्हिसेसचं आपल्याला फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. ओके. मग इथे बघा तुम्ही सर्व्हिसेस आपल्याला काय ब्राऊन कलर मध्ये शो केलेलं आहे आणि हे बघा सर्व्हिसेस काय इंडियामध्ये 40 to 60. मग आपण काय करणार आहे 60 - 40 केले तर आपल्याला काय मिळेल 20. मग सर्व्हिसेस ऑफ इंडिया किती आहे 20% आहे. ओके. सो स्टुडंट्स रिमेंबर फ्रॅक्शन मध्ये काय फक्त 20% लेणार आहे आपण. ओके. 20% घेणार आहे आपण. हे बघा काय 20% पर्सेंट म्हणजे काय स्टुडंट्स 1/100. ओके. इथं काय येणार आहे इंटू 1/100. 20 × 1 काय येणार 20 आणि अपॉन 100. मग हे 0 आणि 0 कॅन्सल करा 2 1 आणि 2 5 10. मग काय येणार आहे फ्रॅक्शन
1/5 म्हणजे काय 1/5 कॉन्ट्रीब्युशन आहे सर्व्हिसेसचा इन इंडियाज जीडीपी. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी 1/5. नेक्स्ट, so what is the ratio of manufacturing to agriculture of Japan? So students हे बघा आपल्याला अगेन रेशो म्हणजे काय डिव्हिजन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे क्वेश्चन मध्ये. कोणतं कोणतं मॅन्युफॅक्चरिंग टू ॲग्रिकल्चर ऑफ जपान. ओके, सो स्टुडंट्स हे बघा मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला काय ग्रीन मध्ये शो केलेलं आहे. ओके, आणि हे बघा जपानच्या बार मध्ये हे बघा तुम्ही किती आहे 60 to 80. मग आपण काय करणार आहे 80 - 60 केले मग आपल्याला काय मिळेल 20. तसेच ॲग्रिकल्चर आपल्याला काय डार्क ब्ल्यू कलर मध्ये शो केलेला आहे. किती आहे 0 to 40. मग 40 - 0 केले तर आपल्याला काय मिळेल 40. ओके, हे झिरोज आणि झिरो तुम्ही कॅन्सल करा, 2 1 आणि 2 2 4. मग रेशो ऑफ मॅन्युफॅक्चरिंग टू ॲग्रिकल्चर ऑफ जपान किती येणार आहे 1/2 दॅट इज 1:2. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी 1:2. नेक्स्ट, what is the sum of the percentage contribution of miscellaneous and exports of India? So students हे बघा आपल्याला काय इंडियाचे जीडीपी मध्ये आपल्याला काय मिसलेनियस आणि एक्सपोर्ट्सचा किती कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्याला हे दोन्हीचा सम फाइंड आउट करायचा आहे. अगेन सम म्हणजे काय स्टुडंट ऍडिशन. ओके, मग हे क्वेश्चन मध्ये आपण काय करणार आहे ऍड. ओके, हे बघा मिसलेनियस आणि एक्सपोर्ट्सचा आपण काय करणार आहे ऍडिशन. ओके, सो इंडियामध्ये बघा तुम्ही काय इंडियाची जीडीपी मध्ये बघा मिसलेनियस आपल्याला काय लाईट ब्ल्यू कलर मध्ये शो केलेला आहे. ओके, किती आहे 100 to 90. मग 100 - 90 करणार आहे आपण. तसेच प्लस एक्सपोर्ट्स आपल्याला काय पर्पल कलर मध्ये शो केलेला आहे. ओके, मग किती आहे 70 to 90. मग आपण काय करणार आहे 90 - 70%. ओके, सो 100 - 90 केलं तर आपल्याला काय मिळेल 10 प्लस 90 - 70 केलं तर आपल्याला काय मिळेल 20. मग 10 + 20% किती होणार आहे टोटल 30%. ओके, मग सम ऑफ द पर्सेंटेज कॉन्ट्रीब्युशन ऑफ मिसलेनियस अँड एक्सपोर्ट्स ऑफ इंडिया जीडीपी किती आहे 30%. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी 30%. So students, I hope you are writing your scores in the comment section so that you know how much you prepare for your exam and solve these questions simultaneously with me. Okay? Hey, students, the bar graph given below shows the sales of books in 1000 numbers from 6 branches of a publishing company during 2 consecutive years 2000 and 2001. Sales of books in 1000 number from 6 branches B1, B2, B3, B4, B5 and B6 of a publishing company in 2000 and 2001. सो स्टुडंट लक्षात ठेवा हे बघा हे बार ग्राफ मध्ये आपल्याला काय बुक्सची सेल्स किती झाली आहे आपल्याला 6 ब्रांचेस मध्ये दोन्ही इयर 2000 आणि 2001 मध्ये किती झाली हे आपल्याला गिवन आहे. ओके, आणि हे बघा B1 ब्रांच मध्ये हे बघा तुम्ही ब्ल्यू कलर मध्ये आपल्याला काय 2000 मध्ये किती सेल झाली आपल्याला गिवन आहे. म्हणजे हे बार काय 2000 इयरचा बार आहे ज्यामध्ये 80,000 बुक्सची सेल झाली. तसेच 2001 मध्ये किती बुकची सेल झाली आपल्याला काय ब्राऊन कलर मध्ये शो केलेला आहे बार ग्राफ मध्ये. ओके, मग 2001 मध्ये किती सेल झाली बुकची 105,000 रुपीजची. ओके, तसेच B2 मध्ये 75,000 इन 2000. तसेच 65,000 बुक्सची सेल झाली इन द इयर 2001. तसेच आपल्याला काय हे 6 ब्रांचेसचे आपल्याला काय किती बुक्सची सेल झाले आपल्याला हे बार ग्राफ मध्ये गिवन आहे. ओके स्टुडंट्स, सो हे बार ग्राफ वर आपण सम इम्पॉर्टंट MCQ सॉल्व करणार आहे. हे बघा 26th क्वेश्चन काय टोटल सेल्स of branch B1 for both the years in 1000 numbers is. So students हे बघा remember total म्हणजे काय addition. ओके, टोटल म्हणजे काय आपल्याला हे क्वेश्चन मध्ये ऍड करायचं आहे. कोणती ब्रांच B1 मध्ये किती
बुकची सेल झाली दोन्ही पण इयर मध्ये 2000 आणि 2001 मध्ये, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपण काय करणार आहे, टोटल सेल ऑफ B1 ब्रांच इज इक्वल्स टू, हे बघा 2000 मध्ये किती बुकची सेल झाली 80,000 प्लस 2001 मध्ये 105,000 रुपीजची बुक्सची सेल झाली. ओके, मग 80 प्लस 105 किती होणार आहे 185. सो स्टुडंट्स करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए 185. नेक्स्ट क्वेश्चन, what is the ratio of the cells of branch B2 to the total cell of branch B4 for the year 2000? Okay, so students रेशो म्हणजे काय, अगेन डिव्हिजन. ओके, रिमेंबर रेशो म्हणजे काय, डिव्हिजन. आपण हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय डिव्हिजन करायचं आहे. ओके, मग हे बघा तुम्ही B2 ब्रांचची 2000 मध्ये किती सेल झाली, हे बघा तुम्ही B2 चे 2000 आपल्याला काय ब्लू कलर मध्ये शो करायला किती आहे 75. मग इथं काय येणार आहे 75. तसेच सेल ऑफ B4 ब्रांच इन 2000, हे बघा किती आहे B4 ब्रांचची 85. मग इथं काय येणार आहे 85. सो 75 अपॉन 85 काय येणार आहे आन्सर 15 अपॉन 17. सो रेशो काय येणार आहे 15:17. Okay, so option A is the correct option, 15:17. Next question, which branch has the highest cell for the year 2001? So students हे बघा आपल्याला हे क्वेश्चन मध्ये काय फाइंड आउट करायचं आहे, कोणती ब्रांच मध्ये हायेस्ट सेल झाली बुकची. ओके, हे आपल्याला फाइंड करायचं आहे कोणते ब्रांच मध्ये. ओके, कोणत्या इयर मध्ये, हे बघा तुम्ही 2001 आपल्याला काय ब्लू कलर मध्ये शो केलेला आहे, सॉरी ब्राऊन कलर मध्ये शो केलेला आहे आपल्याला 2001 काय ब्राऊन कलर मध्ये शो केलेला आहे. ओके, हे बघा B3 ब्रांच मध्ये बघा किती आहे हायेस्ट बुकची सेल किती झाली 110,000. ओके, मग करेक्ट आन्सर काय येणार आहे ब्रांच 3 मध्ये काय हायेस्ट सेल झाली फॉर द इयर 2001. सो द करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी B3 ब्रांच मध्ये. ओके, नेक्स्ट, what is the average sales in 1000 numbers of branch B5 for both the years? ओके, सो स्टुडंट्स हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय एव्हरेज फाइंड आउट करायचं आहे, कोणती ब्रांच B5 ची. ओके, मग इथे बघा तुम्ही एव्हरेज काय येणार आहे B5 चा 2000 इयर प्लस B5 ब्रांचच्या 2001 मध्ये, दोन्ही पण इयर मध्ये आपल्याला काय एव्हरेज फाइंड करायचं आहे. आणि किती इयर आहे 2000 आणि 2001 किती आहे 2 इयर्स, म्हणजे इथे काय येणार आहे डिवायडेड बाय 2. ओके, सो स्टुडंट्स B5 हे ब्रांच मध्ये बघा तुम्ही 2000 मध्ये किती सेल झाली बुकची, जे की आपल्याला काय ब्लू कलर मध्ये शो केलेला किती 75. तसेच 2001 मध्ये 95,000 बुकची सेल झाली. मग इथे काय येणार आहे 95 डिवायडेड बाय 2. 75 प्लस 95 किती होणार आहे 170 डिवायडेड बाय 2. मग किती येणार आहे 85. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी 85. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, study the following table and answer the questions based on it. Expenditures of a company in lakh rupees per annum over the given years. So students हे बघा हे कंपनी आपल्याला हे क्वेश्चन मध्ये काय हे कंपनीचा किती एक्सपेंडिचर म्हणजे किती खर्च झालाय डिफरंट आयटम्स पर. हे बघा तुम्ही किती काय सॅलरी, फ्यूल अँड ट्रान्सपोर्ट, बोनस, इंटरेस्ट ऑन लोन्स आणि टॅक्सेस, हे सगळे आयटम्स वर किती खर्च झाली कंपनीची डिफरंट इयर मध्ये फ्रॉम 1998 टू 2002. ओके, हे सगळे इयर मध्ये किती खर्च झाली हे आपल्याला हे टेबल मध्ये सगळे इन्फॉर्मेशन गिवन आहे आणि हे टेबल वर बेस्ड आपण काय सम क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. हे बघा 30th क्वेश्चन काय, what is the maximum amount of taxpayers paid by the company in a year during this period? Okay, so students हे बघा हे कंपनीने जास्त टॅक्स किती पेड केले हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग हे बघा तुम्ही टॅक्सेसच्या कॉलम मध्ये बघा तुम्ही. ओके, जास्त टॅक्स काय 108. ओके, मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन ए 108. नेक्स्ट क्वेश्चन,
What is the total amount of bonus which the company had to pay during this period? Okay, so students हे बघा, टोटल अमाउंट ऑफ बोनस हे आपल्याला काय टोटल फाइंड करायचं आहे. ओके, टोटल म्हणजे काय, अगेन ऍडिशन. इथे बघा तुम्ही टोटल बोनस मध्ये काय, हे बघा तुम्ही बोनसचे कॉलम मध्ये बघा तुम्ही, हे आपण काय करणार आहे, हे सगळे काय व्हॅल्यूज ला ऍड करणार आहे. ओके, हे बघा बोनस किती आहे, फर्स्ट 3.0, नेक्स्ट 2.52, तसेच 3.84, तसेच इन 2001 मध्ये 3.68 आणि 2002 मध्ये 3.9, इथं काय येणार आहे 6. ओके, आणि हे आपल्याला काय सगळे लॅक्स मध्ये गिवन आहे, मग इथं काय येणार आहे लॅक्स युनिट. ओके, मग हे सगळे टर्मला तुम्ही ऍड करा आणि आन्सर काय येणार आहे 17 लॅक्स. टोटल बोनस किती आहे 17 लॅक्स. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, what is the expenditure on salary in the given year in which expenditure on fuel and transport is minimum? So students, हे बघा, this is very simple question. हे बघा, तुम्हाला फक्त अंडरस्टँड होईल पाहिजे काय गिवन आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो हे बघा, सॅलरीवर किती खर्च झाली अशा इयर मध्ये ज्यामध्ये फ्यूल आणि ट्रान्सपोर्ट वर काय मिनिमम काय खर्च झाले हे आपल्याला फाइंड आउट करायचं. हे बघा, मिनिमम ट्रान्सपोर्ट फ्यूल अँड ट्रान्सपोर्ट काय 98 आहे आणि तेच कॉलम मध्ये काय सॅलरी किती आहे 288 लॅक. ओके, मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी 288 लॅक्स. नेक्स्ट क्वेश्चन, what is the increase in expenditure on taxes from 1998 to 1999? सो स्टुडंट्स हे बघा, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टॅक्सेस मध्ये 1998 टू 1999 हे दोन्ही पण इयर मध्ये किती इन्क्रीज झाली आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. मग आपण काय करणार आहे, हे बघा पण मायनस करणार आहे ते. ओके, 1999 मध्ये किती आहे टॅक्सेस 108 आणि 1998 मध्ये किती आहे 83 लॅक्स. मग आपण काय करणार आहे 108 मायनस 83 केले तर आपल्याला काय मिळेल आन्सर 25 लॅक्स. म्हणजे 25 लॅक्सची काय इन्क्रीज झाली एक्सपेंडिचर ऑन टॅक्सेस. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन ए 25 लॅक्स. नेक्स्ट क्वेश्चन, in which year the expenditure on bonus is minimum? ओके, सो स्टुडंट्स हे बघा, कोणत्या इयर मध्ये काय बोनसचे एक्सपेंडिचर, बोनसवर किती कमी, किती खर्च किती कम झाली हे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. सो स्टुडंट्स हे बघा, किती आहे बोनसची लोएस्ट व्हॅल्यू काय आहे ते बघा तुम्ही 2.52. ओके, आणि कोणत्या इयर मध्ये 1999 मध्ये. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी 1999. नेक्स्ट, the following line graph gives the annual percent profit earned by a company during the period 1995 to 2000. ओके, आणि स्टुडंट्स हे बघा पर्सेंट प्रॉफिट अर्न बाय अ कंपनी ओव्हर द इयर्स, आणि आपल्याला हे पर्सेंट प्रॉफिटचं आपल्याला फॉर्म्युला पण गिवन आहे काय इन्कम मायनस एक्सपेंडिचर अपॉन एक्सपेंडिचर इंटू 100. ओके, सो स्टुडंट्स लक्षात ठेवा, हे काय आपल्याला कंपनीला किती प्रॉफिट झाले हे आपल्याला काय गिवन आहे ड्युरिंग दी पिरियड 1995 टू 2000. ओके, आणि हे आपल्याला काय लाईन ग्राफ मध्ये शो केलेलं आहे. हे बघा तुम्ही 1995 मध्ये कंपनीला किती प्रॉफिट झाले 40%, तसेच 1996 मध्ये कंपनीला किती प्रॉफिट झाले 55%च्या, तसेच 1997 मध्ये कंपनीला 45%च्या प्रॉफिट झाले अँड सो ऑन. सो हे लाईन ग्राफ वर बेस्ड आपण काय एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे. हे बघा 35th क्वेश्चन काय, what is the maximum profit percentage earned in the given years? So students, again straight forward question. हे बघा काय कोणते काय प्रॉफिट किती, प्रॉफिट पर्सेंटेज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ज्यामध्ये काय मॅक्झिमम प्रॉफिट पर्सेंटेज आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग हे बघा तुम्ही ग्राफ मध्ये मॅक्झिमम प्रॉफिट काय
70%. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन ए 70%. ओके, नेक्स्ट. What is the average percentage profit earned for the first 3 years? So students, हे बघा, आपल्याला हे क्वेश्चन मध्ये काय ऍव्हरेज फाइंड आउट करायचं आहे. ओके, फर्स्ट 3 इयर्सचा म्हणजे काय 1995, 1996 आणि 1997 हे तिन्ही पण इयर्सचा आपल्याला काय ऍव्हरेज फाइंड आउट करायचं आहे पर्सेंटेज प्रॉफिटचा. हे बघा, मग ऍव्हरेज काय येणार आहे? किती इयर आहे टोटल? 1995, 1996, 1997. ओके, आणि हे बघा 1995 मध्ये किती प्रॉफिट झाली? 40%, 1996 मध्ये 55 आणि 1997 मध्ये 45 डिवायडेड बाय टोटल किती इयर्स आहे? 3. मग डिवायडेड बाय काय येणार आहे? 3. ओके, हे टर्म्सला तुम्ही ऍड करा. काय येणार आहे? 140 डिवायडेड बाय 3. 140 डिवायडेड बाय 3 काय येणार आहे? 46.66. सो ऍव्हरेज काय येणार आहे? फर्स्ट 3 इयर्सचा ऍव्हरेज काय येणार आहे? 46.66. So option B is the correct option. Next. What is the ratio of the percentage profit in the year 1995 to the year 1999? So students, हे बघा, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय रेशो म्हणजे अगेन रिमेंबर आपण काय करणार आहे? डिव्हिजन. ओके, सो इथे बघा तुम्ही 1995 आणि 1999 या दोन्ही इयर्सचा आपल्याला काय रेशो फाइंड आउट करायचं. 1995 मध्ये प्रॉफिटला किती पर्सेंट झाला? किती प्रॉफिट झाले? 40%. तसंच 1999 मध्ये 70% प्रॉफिट झाली कंपनीला. मग इथे काय येणार आहे? 40/70. ओके, मग हे काय करा तुम्ही? झिरोज कॅन्सल करा. मग काय येणार आहे आन्सर? 4/7. सो रेशो काय येणार आहे? 4:7. सो ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. Next question. So students, 38th question बघा काय. If the expenditure in 2000 was rupees 200 crores, what was the income in crores for the year 2000? So students, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय 2000 मध्ये किती इन्कम झाली आपल्याला हे फाइंड आउट करायचं. इन्कमची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आणि आपल्याला काय एक्सपेंडिचर गिवन आहे. किती आहे? 200 crores. ओके, मग आपल्याला इथे काय फॉर्म्युला पण गिवन आहे. आपल्याला फक्त काय व्हॅल्यूज पुट करायचं आहे. ओके, मग काय येणार आहे? हे बघा तुम्ही, पर्सेंट प्रॉफिट गिवन आहे आपल्याला. मग आपल्याला काय 2000 मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं. मग इथे बघा तुम्ही 2000 मध्ये किती प्रॉफिट पर्सेंट आहे? 60. मग इथे काय येणार आहे? 60 इज इक्वल्स टू इन्कम मायनस इन्कम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ऍज इट इज लिहा तुम्ही. मायनस एक्सपेंडिचर आपल्याला गिवन आहे किती आहे? 200. मग इथे काय येणार आहे? 200 डिवायडेड बाय अगेन एक्सपेंडिचर किती आहे? 200 इंटू 100. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, इथे क्रॉस मल्टिप्लाय करा. 60 इंटू 200 आणि इथे काय 100 मल्टिप्लिकेशन मध्ये आणि राईट साइड वर 100 काय येणार आहे? डिव्हिजन मध्ये येणार आहे. ओके, इज इक्वल्स टू इन्कम मायनस 200. सो स्टुडंट 60 इंटू 200 काय येणार आहे? 12,000 डिवायडेड बाय 100 इज इक्वल्स टू इन्कम मायनस 200. ओके, मग इथे तुम्ही 2 0 कॅन्सल करा. मग काय राहिले? 120. ओके, मग 120 इथे काय 200 नेगेटिव्ह मध्ये, लेफ्ट साइड वर काय येणार आहे? 200 पॉझिटिव्ह होणार आहे. ओके, मग इन्कम इज इक्वल्स टू काय येणार आहे? 120 प्लस 200. मग इन्कम काय येणार आहे? 320. सो इन्कम किती झाली? 320 crores. सो ऑप्शन डी काय करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Study the chart and answer the questions. The pie chart given here represent the domestic expenditure of a family in percent. Study the chart and answer the following questions. If the total monthly income of the family is rupees 50,000. Okay. So students, हे बघा, हे आपल्याला काय एक फॅमिलीचं आपल्याला काय किती खर्च झाले मंथली हे आपल्याला गिवन आहे. डिफरंट हे बघा काय फूडवर किती खर्च आहे? 25%. तसेच हाऊस रेंट 18%. चाइल्डची एज्युकेशन किती आहे? 23%. मेडिकलवर किती आहे? 13%. तसेच प्रोव्हिडंट फंडवर 12%. असे आपल्याला काय फॅमिलीचं एक्सपेंडिचर गिवन आहे आणि हे पाय चार्टवर बेस्ड आपल्याला काय क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. हे बघा 39 क्वेश्चन काय. द एक्सपेंडिचर ऑन फूड if the total monthly income is rupees 50,000. ओके, आपल्याला काय
एक्सपेंडिचर ऑन फूड म्हणजे काय, फूडवर किती खर्च झाली आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. आणि आपल्याला मंथली इन्कम गिवन आहे किती आहे 50,000. सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही, एक्सपेंडिचर ऑन फूड इज इक्वल्स टू काय होणार आहे 25% ऑफ टोटल अमाऊंट. सो स्टुडंट्स हे बघा फूडवर आपल्याला हे पर्सेंट गिवन आहे किती आहे, टेबल पाय चार्ट मध्ये बघा तुम्ही किती आहे 25%. मग इथे काय येणार आहे 25% ऑफ टोटल अमाऊंट, 25%. सो स्टुडंट्स रिमेंबर पर्सेंट म्हणजे काय डिवायडेड बाय 100, ऑफ म्हणजे काय ते इंटू, आणि टोटल अमाऊंट आपल्याला गिवन आहे किती आहे 50,000. मग इथे काय येणार आहे 50,000. तुम्ही झिरोज आणि हे झिरोज कॅन्सल करा. मग काय येणार आहे 25 इंटू 500 काय येणार आहे 12,500. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन ए 12,500. ओके, म्हणजे फूडवर किती खर्च आहे पर मंथ 12,500. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. The ratio of the expenditure on provident fund and entertainment is. So students हे बघा, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय रेशो फाइंड आउट करायचं आहे. अगेन व्हेरी सिंपल क्वेश्चन. रेशो म्हणजे काय डिव्हिजन. ओके, पण हे बघा रेशो कोणता रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे प्रोव्हिडंट फंड डिवायडेड बाय एंटरटेनमेंट. प्रोव्हिडंट फंड किती आहे हे बघा तुम्ही पाय चार्ट मध्ये 12%. मग इथे काय येणार आहे 12 आणि एंटरटेनमेंट किती आहे 9. मग इथे काय येणार आहे 9. ओके, मग 3 4 जा 12 आणि 3 3 जा 9. ओके, मग रेशो काय येणार आहे 4/3. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी 4:3. नेक्स्ट, what is the monthly percentage expenditure spent on medical and child education. ओके, सो स्टुडंट्स हे बघा आपल्याला काय मंथली पर्सेंटेज एक्सपेंडिचर, पर्सेंटेज मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचा आहे खर्च कोणते वर मेडिकल आणि चाइल्ड एज्युकेशन दोन्हीवर. मग आपण काय करणार आहे हे दोन्हीला ऍड करणार आहे. ओके, हे बघा मेडिकल प्लस चाइल्ड एज्युकेशन करणार आहे आपण. हे बघा मेडिकल वर किती एक्सपेंडिचर आपल्याला गिवन आहे 13%. मग इथे काय येणार आहे 13 आणि चाइल्ड एज्युकेशन वर किती 23. मग इथे काय येणार आहे 23. हे दोन्हीला ऍड करा मग आन्सर काय येणार आहे 36%. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी 36%. नेक्स्ट, 42nd क्वेश्चन. द सेंट्रल अँगल फॉर्म बाय द फूड एक्सपेंडिचर इज. सो स्टुडंट्स हे बघा हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सेंट्रल अँगल फाइंड आउट करायचा आहे कोणता फूड एक्सपेंडिचरचा. म्हणजे काय हे अँगल आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. सो स्टुडंट्स हे बघा सेंट्रल अँगल ऑफ फूड एक्सपेंडिचर, फूड एक्सपेंडिचर किती आहे 25% ऑफ टोटल अँगल. आणि स्टुडंट्स रिमेंबर प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काय सर्कलचे टोटल अँगल किती असते 360 डिग्री. ओके, मग इथे काय येणार आहे 360 डिग्री. ओके, हे तुम्ही टर्मला सिम्प्लिफाय करा मग आन्सर काय येणार आहे 90 डिग्री. ओके, मग फूड एक्सपेंडिचरचा सेंट्रल अँगल काय आहे 90 डिग्री. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी 90 डिग्री. नेक्स्ट, the following table shows unit sales of TT 950 motorcycles in 6 European countries over a 6-month period. Use this information to answer questions. So students लक्षात ठेवा हा प्रश्न 2011 मध्ये आला होता. आणि हे बघा आपल्याला काय एक टेबल चार्ट आपल्याला काय गिवन आहे ज्यामध्ये आपल्याला काय TT 950 मोटरसायकलची 6 युरोपियन कंट्रीज जसे की जर्मनी, यूके, फ्रान्स, स्पेन, इटली हे सगळे कंट्रीजचे आपल्याला काय हे मोटरसायकलची कोणत्या महिन्यात मध्ये किती विक्री झाली हे आपल्याला काय हे टेबल मध्ये गिवन आहे. ओके, आणि हे टेबल वर बेस्ड आपण सम क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. आणि स्टुडंट्स लक्षात ठेवा फॉर युअर प्रिपरेशन मी हे क्वेश्चन्सला मॉडिफाय केले. ओके, ॲज इट इज क्वेश्चन्स नाहीये जसे आपल्या एक्झाम मध्ये हे तसे नाहीये, मी मॉडिफाय केले क्वेश्चन्सला. 43 क्वेश्चन्स बघा काय व्हॉट पर्सेंटेज ऑफ द ओव्हरऑल टोटल वॉज सोल्ड इन मे. ओके, मे महिन्यात मध्ये ओव्हरऑल किती बाईकची विक्री झाली हे आपल्याला पर्सेंटेज मध्ये फाइंड आउट करायचं आहे. सो स्टुडंट्स हे बघा काय येणार आहे फॉर्म्युला पर्सेंटेज सोल्ड इन मे इज इक्वल्स टू सेल्स इन मे डिवायडेड बाय टोटल सेल्स into 100%. ओके, सो स्टुडंट्स हे बघा सेल्स इन मे
हे काय, इथे बघा तुम्ही महिन्यात बघा तुम्ही टोटल सेल किती आहे 208. ओके, हे कॉलम मध्ये हे टोटल काय ऍज पर दी मंथ्स आणि हे टोटल काय, हे टोटल काय डिफरंट कंट्रीजचा हे टोटल कॉलम आहे. ओके, रिमेंबर. आणि स्टुडंट्स हे बघा सेल्स इन माय किती आहे 208. ओके, डिवायडेड बाय टोटल सेल्स. टोटल सेल्स हे बघा हे काय टोटल सेल आहे 1166. मग इथे काय येणार आहे 1166 इंटू 100%. ओके, मग हे टर्मला तुम्ही सिम्प्लिफाय करा, मग आन्सर काय येणार आहे, अप्रॉक्सिमेट आन्सर काय येणार आहे 18%. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन ए 18%. नेक्स्ट, what percentage of the overall total was sold in Germany? So students try to solve previous question जसा आहे तसंच आहे, हे क्वेश्चन पण सेमच आहे. हे बघा हे क्वेश्चन मध्ये पण आपल्याला काय पर्सेंटेज सोल्ड इन जर्मनी हे फाइंड आउट करायचं आहे. टोटल सोल्ड इन जर्मनी हे आपल्याला काय पर्सेंटेज मध्ये फाइंड आउट करायचं आहे. मग फॉर्म्युला काय येणार आहे टोटल सेल्स इन जर्मनी डिवायडेड बाय टोटल सेल. ओके, इंटू 100%. इथे पर्सेंट येणार आहे. ओके, मग स्टुडंट्स इथे बघा तुम्ही टोटल सेल्स इन जर्मनी किती आहे, जर्मनीच्या कॉलम मध्ये बघा तुम्ही किती आहे हे 296. मग इथे काय येणार आहे 296 डिवायडेड बाय ओव्हरऑल पर्सेंटेज किती आहे 1166. मग इथे काय येणार आहे 1166 इंटू 100%. हे टर्मला तुम्ही सिम्प्लिफाय करा, जर सिम्प्लिफाय केले तर आन्सर काय येणार आहे 25.38. सो 25.38% आहे ओव्हरऑल टोटल. ओके, सोल्ड इन जर्मनी. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी 25.38%. नेक्स्ट क्वेश्चन, which month shows the biggest increase in total sales from the previous months? So students हे बघा हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे कोणते मंथ मध्ये, ओके कोणते महिन्यात मध्ये किती बिगेस्ट सेल झाली आपल्याला काय टोटल हे फाइंड आउट करायचं. मग आपण कसं करणार आहे हे बघा तुम्ही टोटल कॉलम मध्ये बघा तुम्ही हे काय हे मंथचं टोटल आहे. ओके, हे कॉलम मध्ये बघा तुम्ही काय फेब महिन्यात मध्ये किती टोटल सेल आहे 190. 190 वरून आपण 176 मायनस करणार आहे, मग आन्सर काय मिळेल 14. इथे किती फेब महिन्यात मध्ये किती इन्क्रीज झाली सेल्स मध्ये 14. तसेच हे बघा तुम्ही 179 मायनस 190 केले तर आपल्याला काय मिळेल -11. मग इथे काय सेलची डिक्रीज झाले मार्च महिन्यात मध्ये. ओके, तसेच हे बघा तुम्ही एप्रिल महिन्यात मध्ये किती विक्री झाली 206 वरून आपण काय करणार आहे 179 मायनस केले तर आपल्याला काय मिळेल 27. मग इथे काय एप्रिल महिन्यात मध्ये किती काय बिगेस्ट इन्क्रीज झाली. तसेच तुम्ही हे पण फाइंड करा, हे बघा तुम्ही मे महिन्यात मध्ये किती झाली 208 वरून आपण 206 मायनस केले तर आपल्याला काय मिळेल 2. ओके, तसेच हे बघा जून महिन्यात मध्ये किती सेल झाली 207. ओके, 207 वरून आपण 208 मायनस केले तर आपल्याला काय मिळेल -1 म्हणजे ते काय लेस झाली विक्री. ओके, आणि स्टुडंट्स हे बघा कोणत्या महिन्यात मध्ये विक्री काय बिगेस्ट इन्क्रीज झाले सेल्स मध्ये कोणत्या महिन्यात मध्ये एप्रिल मध्ये किती 27. ओके, मग आन्सर काय येणार आहे ऑप्शन डी एप्रिल. नेक्स्ट क्वेश्चन, what is the average number of units per month sold in Italy over the first 4 months? So students हे बघा this is very simple and straightforward question. काय आहे हे बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे एव्हरेज फाइंड आउट करायचं आहे. ओके, कोणती कंट्रीचा इटलीचा फर्स्ट 4 महिन्याचा एव्हरेज आपल्याला फाइंड आउट करायचं. मग आपण काय करणार आहे हे बघा तुम्ही average is equals to काय आहे फॉर्म्युला sold in Italy in first 4 months divided by number of months. ओके,
सो स्टुडंट्स हे बघा, हे कॉलम मध्ये बघा, फर्स्ट 4 मंथ काय येणार आहे, जॅन, फेब, मार्च आणि एप्रिल. ओके, मग किती येणार आहे, 22 प्लस 24 प्लस 24 प्लस 26 डिवायडेड बाय 4. हे टर्मला जर तुम्ही ऍड केले तर आपल्याला आन्सर काय मिळेल, 96 डिवायडेड बाय 4. सो स्टुडंट्स हे बघा, हे काय 24 कॉमन आहे इथे. ओके, मग 26 आणि आपण काय केलं, 26 चा 2 इथे ऍड केले 22 वरून, मग हे पण काय होणार आहे 24. मग हे बघा 3 टर्म्स काय कॉमन आहे, मग इथे ऍव्हरेज काय येणार आहे 24. ओके, जस्ट फॉलो दिस ट्रिक. ओके, अँड यू कॅन सेव्ह युअर टाइम इन दी एक्झाम. सो इथे ऍव्हरेज काय येणार आहे 24. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी 24. नेक्स्ट क्वेश्चन. Following bar diagrams depict the changes in students of a college in 4 faculties from 2004 to 5 to 2006 to 7. Study the diagram and answer the following questions given below it. Student strength of a college in 4 faculties over the years. So students हे बघा, हे बार डायग्राम मध्ये आपल्याला काय 4 फॅकल्टीजचे आपल्याला काय स्टुडंटची किती स्ट्रेंथ आहे हे आपल्याला गिवन आहे. ओके, जसं की 8 हे स्ट्रीम मध्ये बघा तुम्ही काय किती स्टुडंट्स आहे 2004 आणि 5 जे आपल्याला काय ब्लू कलर मध्ये शो करायला किती आहे 600 स्टुडंट्स आहे. तसेच सायन्स मध्ये 2004 आणि 5 मध्ये किती स्टुडंट्स आहे 350 और 380. ओके, तसेच कॉमर्स मध्ये काय 200 स्टुडंट्स आहे, लाईक दॅट. ओके, आणि हे बार डायग्राम्स वर आपण काय क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. हे बघा 47th क्वेश्चन काय, विच स्ट्रीम हॅड द लोवेस्ट स्टुडंट्स इन 2004 to 5. सो स्टुडंट्स हे बघा, दिस इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन. आपल्याला काय फाइंड करायचं आहे क्वेश्चन मध्ये, हे बघा कोणती स्ट्रीम मध्ये काय लोवेस्ट स्टुडंट आहे इन विच इयर 2004 and 5. आणि स्टुडंट्स हे बघा 2004 and 5 आपल्याला काय ब्लू कलर मध्ये शो केलेला आहे. ओके, आणि ब्लू कलर मध्ये हे बार ग्राफ मध्ये बघा स्मॉलेस्ट बार कोणता आहे, लॉ मध्ये आहे. मग कोणती स्ट्रीम मध्ये लोएस्ट स्टुडंट आहे, लॉ मध्ये. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी लॉ. ओके, नेक्स्ट. What is the ratio of students in science in the year 2006 to 7 to the ratio in the year 2005 to 6. Students remember रेशो म्हणजे काय, आपण इथे काय करणार आहे डिव्हिजन. ओके, सो इथे बघा तुम्ही रेशो ऑफ सायन्स कोणती इयर मध्ये, हे बघा आपल्याला काय 2006 to 7. 2006 आणि 7 आपल्याला काय ग्रीन कलर मध्ये शो केलेला आहे. ओके, हे बघा तुम्ही ग्रीन कलर मध्ये हे सायन्स स्ट्रीम मध्ये बघा तुम्ही किती आहे स्टुडंट्स 2006 आणि 7 मध्ये 600. तसेच हे बघा तुम्ही 2005 आणि 6 जे आपल्याला काय ब्राऊन कलर मध्ये शो केलेलं आहे त्यामध्ये किती स्टुडंट्स आहे 500. म्हणजे इथे डिनॉमिनेटर वर काय येणार आहे 500. ओके, हे दोन्ही झिरोज तुम्ही कॅन्सल करा, मग रेशो काय येणार आहे 6/5. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी 6:5. सो ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. In which session the number of students are maximum in commerce stream? So students, again this is very simple question. हे बघा, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, कॉमर्स स्ट्रीम मध्ये मॅक्झिमम कोणती इयर मध्ये स्टुडंट्स आहे. ओके, सो कॉमर्स मध्ये काय मॅक्झिमम बार कोणता आहे, लार्जेस्ट बार हे बार आहे ग्रीन, आणि ग्रीन कोणती इयर मध्ये आपल्याला शो केलेला आहे 2006 to 7. म्हणजे 2006 आणि 7 मध्ये कॉमर्स मध्ये काय मॅक्झिमम स्टुडंटची स्ट्रेंथ आहे. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए 2006 to 7. सो स्टुडंट्स लास्ट क्वेश्चन ऑफ आवर मॉक टेस्ट. हे बघा काय 50th क्वेश्चन. टोटल स्टुडंट्स इन आर्ट्स इन द इयर 2006 to 7 is what percentage or what percent of the total students of arts in the year 2004 to 5. सो स्टुडंट्स इथे बघा आपल्याला काय व्हॉट पर्सेंट आहे, मग आपण काय करणार आहे रिमेंबर, इथे पण आपण काय करणार आहे, हे काय फर्स्ट आपल्याला कोणता इयर गिवन आहे 2006 to 7 ला आपण काय करणार डिवायडेड बाय
2004 to 5. ओके, हे बघा पर्सेंटेज स्टुडंट्स इन आर्ट्स किती आहे 2006 आणि 7 मध्ये. ओके, किती आहे हे बघा तुम्ही, हे बार ग्राफ मध्ये बघा, आर्ट्स मध्ये 2006 आणि 7 जे आपल्याला ग्रीन कलर मध्ये शो केलेलं आहे किती आहे 500. मग इथे काय येणार आहे 500 आणि स्टुडंट्स इथे पण काय येणार आहे आर्ट्स. ओके, सो स्टुडंट्स इन आर्ट्स 2004 to 5. ओके, 4 to 5 आपल्याला काय ब्लू कलर मध्ये शो केलेलं आहे, हे किती आहे आर्ट्स मध्ये 600. मग इथे काय येणार आहे 600 इंटू 100%. ओके, आणि हे टर्मला तुम्ही सिम्प्लिफाय करा, मग आन्सर काय येणार आहे, आन्सर डायरेक्टली काय येणार आहे 83.33%. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी 83.33%. So students, these are some important MCQs. I hope you like this video and good luck with your preparation. Try to solve this type of questions and see you tomorrow with another mock test, and thank you for watching this video.